नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बान, छातीरोग तज्ञ, सुरभी हॉस्पिटल, नाशिक. मागच्या 3-4 महिन्यात न्यूमोनियाची साथ आम्ही बघतोय. अतिशय चांगल्या घरचे मुलं-मुली वयाच्या 18, 19, 35-40 पर्यंत ते असतात. त्यांना सर्दी, ताप, खोकला 3, 4, 5, 6 दिवस ट्रीटमेंट झाल्यानंतर पण त्यांचं सर्दी, ताप, खोकला जात नाही आणि मग हळू त्यांचं भूक मंदावते आणि त्यांना अशक्तपणा वाटायला लागतो. मग आम्ही काही इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो. फॉर एक्झाम्पल आम्ही चेस्ट एक्स-रे करतो, सीटी स्कॅन करतो, ब्लड टेस्ट करतो. त्याच्यामध्ये अतिशय सरप्रायझिंगली आम्हाला कळतं की त्यांना न्यूमोनिया असतं इमेजिंगमध्ये, एक्स-रे, सीटी स्कॅनमध्ये आणि ते न्यूमोनिया असं टीबी सारखं दिसत असतं. ट्युबरक्युलोसिसचा आजार वाटत असतो. पण पेशंटला तसं काही कॉन्टॅक्टची हिस्ट्री नसते टीबी पेशंटबरोबर. त्यांना क्लिनिकली टीबी वाटत नाही. चांगल्या घरचे असतात, ते खेळत असतात, एक्सरसाइज करत असतात, काही व्यसन नसतो आणि काही रिस्क फॅक्टर्स नसतात. तर त्यांना टीबी होणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. म्हणून आम्ही त्यांचे काय वेगळा टेस्ट करतो आणि तेव्हा असं लक्षात येतो की ह्यांची न्यूमोनिया जी आहे, दॅट इज कॉज्ड बाय अटिपिकल जर्म अँड अटिपिकल बॅक्टेरिया कॉल्ड मायकोप्लाझ्मा. अतिशय कॉमन झालाय हा आजार आता, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया. आम्ही जेव्हा एम-डी करत होतो तेव्हा मायकोप्लाझ्मा न्यूमोनियामुळे होणारा छातीमध्ये आजार हा अतिशय रेअर होता. पण आजच्या काळात आम्ही मायकोप्लाझ्मामुळे होणारा न्यूमोनिया खूप कॉमनली बघतोय आणि सरप्रायझिंगली मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची ट्रीटमेंट अतिशय इनएक्सपेन्सिव्ह ड्रग्ज म्हणा, डॉक्सिसायक्लिन, ते एक ₹20 गोळी, ₹30 गोळी असते. ते दिवसातनं 2 वेळा खाऊन पण न्यूमोनिया नीट होऊ शकतो. अशा पेशंटला ॲडमिट करायची गरज पण नसते, जर का आपण ह्या आजारचं निदान लवकर करू शकलो तर. अनफॉर्च्युनेटली मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया डायग्नोसिस करण्यासाठी जे तपासण्या असतात, ते PCR बेस्ड टेक्नॉलॉजीची टेस्ट आहे, ते थोडी महागडी असते आणि म्हणून आम्ही तो टेस्ट रुटीनली ॲडवाइस नाही करू शकत. पण डेफिनेटली मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा खूपच कॉमन झालेली आहे आणि साधं सिंपल डॉक्सिसायक्लिन, क्लॅरिथ्रोमायसिन, अझिथ्रोमायसिनने बरं होणारा आजार आहे आणि आमचे कोणतेही मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचे पेशंट कॉम्प्लिकेटेड झालेले नाही आणि ते लवकर बरे होत आहेत. थँक यू.